नमस्कार, सुनीता किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण करणार तिळपोळी। आज आपण करतो तिळाची पुरणपोळी, संक्रांत स्पेशल। त्यासाठी बघा, हा 1 वाटी आम्ही मैदा घेतला आहे। तुम्हाला जेवढ्या पुरणपोळ्या करायच्या तेवढा हे आता 1 वाटी मैदा घेतला आहे, चांगला चाळून घेतला आहे। आणि हे 1 चमचा तूप, अजून 1 चमचा आपल्याला लागणार, पण हे मी पिठासाठी घेतलेलं आहे। आता पुरण करायला काय घेतलं आहे ते बघा, हे अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे, अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी तीळ, पाव वाटी हे चण्याचं पीठ आहे। तुम्हाला जेवढं गोड लागेल ना तेवढं हे पाव वाटी मी गूळ घेतलं आहे किसून, चवीनुसार मीठ आहे, हे मी घेतलं आहे जायफळ घेतलं आहे किसून, आणि हे खसखस। आता आपण काय करायचं, पहिलं आपण पीठ मळून घेऊया, म्हणजे हे सारण करेपर्यंत पीठ आपलं चांगलं फुगून येईल। जरासं तूप आपण गरम करून घेऊया, आणि ह्या पिठामध्ये आहे ना जरासं चवीनुसार जरासं असं मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया। आणि ह्याच्यातच आपण ते तूप गरम करून घेतलं आहे ते आपण ह्याच्यात घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं। हे तूप आहे 1 चमचा घेतला, हे असं पिठावर घ्यायचं, म्हणजे चांगली अशी ना पुरणपोळी खुसखुशीत होईल। गरम आहे ना, हात घालायचा नाही, असं चमच्याने आधी चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं, आणि नंतर हाताने हे तूप चांगले याला चोळून ठेवूया। चांगलं हे चोळून घेतलं आहे आपण। आता ह्याच्यात थोडं पाणी घालून असं मळून घेऊया। मी आपलं थोडेच केलेत, 4-5 पुरणपोळी होती, तेवढंच 1 वाटीचं पीठ मैदा घेतलं। आणि आता याला आपण असं मळून जर आपण थोडं याला तेल लावूया, चांगलं असं मळून घेऊया। असं तेल लावून जसं बघा चांगलं असं मळून, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही। आणि आपण आता हे सारण पडेपर्यंत आपण हे ना झाकून ठेवूया। कढई ठेवली, कढई गरम झाली, आता आपण याच्यामध्ये ना तीळ घालूया, आणि बारीक गॅसवर असे ना चांगले भाजून घेऊया। बारीक गॅसवर, जास्त काळे नाही करायचे, जसं तडतडायला लागले की आपण ते भाजून बाजूला ताटात काढून घ्यायचं। असं आपल्याला सगळंच हे भाजून घ्यायचं आहे। हे आहे ना साधे असे तिळ आहेत, पॉलिशचे नाही आहेत, हे असे साधेच तिळ घ्यायचे, पॉलिशचे घ्यायचे नाही। पॉलिशचे घेतल्यात ना की त्याचं सगळं वरचं कॅल्शियम सगळं निघून जाते, हे साधे तिळ घ्यायचे। हे बघा तिळ भाजले, हे तडतडायला लागले, हे बघा त्याच्यातच नाही खसखस घालते आणि जरा भाजते। तिळाच्या मॉइश्चरनेच ती खसखस भाजेल, नुसते घातल्यात ना तर खसखस ना ती जळली जाते। हे भाजले, आपण आहे ना ताटामध्ये असे काढून घेऊया। तर आपण आहे ना खोबरं भाजून घेऊया, हे आमच्या घरच्या गुडगुड्याचं खोबरं आहे। त्याचं ना मॉइश्चर म्हणून हे जरासं भाजायचं, मॉइश्चर काढून भाजलात ना की मग खोबरं खवट होत नाही, म्हणून जरासं असं हे परतून घ्यायचं खोबरं। झालं ना गं बारीक आता काढू। बारीक किसलं ना किंवा वाटायला पण ते चांगलं बारीक वाटायला येतं, म्हणून बारीक असं किसून घेतलं। जास्त हे नाही केलं तर आपण ह्याच्यातच आपण हे काढून घेऊया तिळातच। तेल बघ, खोबरं घरचं खोबरं ना बघ, तेल बघ ना। ह्याच्यातच आपण आहे ना शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे
मी याची सालं नाही काढणार आहे, म्हणून ह्याच्यातच मी ते भाजून घेते शेंगदाणे. शेंगदाणे असे भाजून जर फुटायला लागले ना की समजायचे की शेंगदाणे तुमचे भाजून झाले. फुटतात ना, दिसतात फुटलेले, ते आवाज येतो ना, हे समजायचे हे शेंगदाणे भाजले. जास्त असे काळे करायचे, तर त्याच्यातच मी हे पण शेंगदाणे असे काढून घेते. मग हे सगळं थंड करून हे याची असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता ह्याच्यातच मी काय करणार, 1 चमचा तूप घाल, कढईमध्ये एवढा 1 चमचा तूप घालून ते आपण तिळाचं पीठ घेतलं आहे ना ते भाजून घेऊ याच्यामध्ये चांगलं खमंग. कारण तीळ हे फसफसताना म्हणजे आपण ते बेसन असं भाजून घातलं की ते ना पुरण चांगलं एकत्र होते, ते पुरण बाहेर पडणार ना एक दिवस. आता चांगलं आपण बेसन भाजतो ना लाडवासाठी, तसं आपण हे भाजून घेऊया, तूप सुटेपर्यंत भाजून घेऊया. हे बघा बेसन चांगलं बारीक गॅसवर असं मंद भाजलं आहे, मस्त असं खमंगाचा वास येतो आहे. आता आपण आहे ना गॅस बंद करूया, गॅस बंद करते. आणि हे आपण आहे ना हे थंड म्हणजे कोमट असतानाच आपण हे तीळ आणि आहे ना हे आपल्याला वाटून तळाचं असे बघा थंड झाले. आता हे मिक्सरला बंद करून चालू असं वाटून घ्यायचं, कारण एकदम जा गेलं ना की त्यात तेल निघणार आहे. तर आपण हे कढईतलं असं दुसरीकडे असं काढून ठेवूया आणि आपण आता हे मिक्सरला लावून घेऊया. हे बघा ते तीळ शेंगदाणे घातले ना, हे असं वाटून घेतलं आहे, चांगलं बारीक आहे. शेंगदाणे सालीसकट येते, साल काढली नाही. आता ह्याच्यातच आहे ना आपण हे गूळ घेतलं आहे ना ते ह्याच्यात घालायचं आणि फिरवून घ्यायचं, म्हणजे असं चांगलं असं बारीक होणार. हे बघ ह्याच्यातच घातलं आहे. आता हे परत मिक्सरला लावून घेते. हे बघा गूळ आणि तीळ सगळं घालून आपण वाटून घेतलं आहे. हे बघा असं मस्त असं हे वाटून झालं आहे. दाखवते तुम्हाला ह्याच्यात काढायला. अगदी सोपी पद्धत झालेली आहे गो. आता हे बघा गूळ आहे ना, हे बघा तुमचे असं हे होतच आहे, पण आपण त्याच्यात बेसन का जरासं भाजून घालायचं, कारण कधी कधी आहे ना शेंगदाणे ते तुमचे जास्त प्रमाणात झाले तर ते कसं फसफसतात ना पुरण, आणि आपल्याला त्याची पुरणपोळी करायची आहे. पण आता काय करायचं, आपण ते बेसन घेतलं आहे ना वाढलं बघा तुम्हाला थोडंसंच घेतलं. आता हे पण थोडंसं असं कोमट आहे. आता ह्याच्यामध्ये हे सगळं बेसन आहे ना चांगलं याची करून घेऊया. मी ना बेसन ना मिक्सरमध्ये का नाही लावलं माहिती आहे, आपण तूप लावलं आहे ना ते भाजलं आहे ना, तर त्यामुळे काय माहिती आहे मिक्सरमध्ये घातल्यावर आहे ना ते तूप सुटते, म्हणून म्हटलं हे असं बेसन आहे ना नंतर असं वर असं मिक्स करून घ्यायचं. पुरण बघा पुरण कसं दिसतं हे ना, मी सेंद्रिय गूळ घातलं आहे म्हणून काय पण दिसेना झालं असं चॉकलेटी, हे सेंद्रिय गूळ आहे. चांगलं असं मिक्स करून झालं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडंसं चवीनुसार ना मीठ घालायचं आहे, आपल्याला थोडंसं घालूया. आणि ह्याच्यात आम्ही ना अजिबात पाण्याचा थेंब घातलेला नाही. आणि हे बघा हे जायफळ थोडंसं किसून घेतलं नाही, मी वेलचीपेक्षा मला जायफळ आवडतं म्हणून हे बघा हे जायफळ. आणि हे चांगलं असं आता हे थोडंसं ना कोमट आहे, आणि हे आपण चांगल्या डब्यात भरून ठेवलात ना तरी राहील, काही गं पाणी नाही टाकलं आहे काय नाही ना आता. आणि वास छान येते ना गं सगळं. आता आपण हे जरा असंच ठेवूया आणि आपण नंतर याच्या पुरणपोळ्या करून घेऊया. बघा कसं मस्त असं दाखवते बघा, कसं लाडू पण कसं छान होतं आहे बघा पुरणासारखं नाही गं झालं ना. आता याच्या आपण पुरणपोळ्या करूया. हे बघा पीठ मळलेलं आहे बघा, झालं गं नरम. हे बघा कसं मस्त असं हे नरम झालं आहे. आता आपण ह्याची पुरणपोळी करून घेऊ तिळाची. आता हे बघा इथे मी ना तवा ठेवला आहे. आता मी तुम्हाला पुरण कसं भरून कशी लाटतात ते दाखवते. गोळा घेतला आहे मैद्याचा आणि इथं आपण अशी ना ही वाटी करून घ्यायची. तुम्हाला समजायचे म्हणजे मैदा किती वेळ सॉफ्ट झाला आहे तो मळणे बघा. ही अशी करायची आणि ह्याच्यामध्ये ते दाखवते. तरी वाटी दिसता आहे ना. आपण आता जेवढं घ्यायचं तेवढं तुम्हाला जेवढा घ्यायचा त्याच्यामध्ये घ्यायचं, म्हणजे हे तुमच्या पुरणपोळीसारखं झालं बघितलं नाही. आता ह्याच्यात ठेवायचं आणि ही पुरणपोळीची जशी आपण हे गोल बंद करतो ना तसं याचं तोंड असं चांगलं असं आपण हे बंद करून घ्यायचं.
आपण हे मैदा लावून लाटून घेऊया. मैदा लावून लाटून घेऊया. तसं केलात ना की असे आजूबाजूला चांगलं 4 ठिकाणी असं जाईल आणि हलक्या हाताने आपण आता ही अशी लाटून घेऊया. कसे वाटतं गं? मस्त मस्त ना. जय सद्गुरू. कशी लाटतं बरोबर झाली ना. मस्त ना गं. असं केलात ना की अजिबात ती तुमची फाटणार नाही, काही नाही. मस्त अशी लाट आहे. तर आपण तव्यावर टाकूया. त्याच्यावर असं तव्याला मी तूप लावतो. त्याच्यावर आपण ही वरची बाजू आपण वर घेऊया आणि चांगली अशी खमंग अशी भाजून घेऊया. आपण आधी एक साईडने चांगली भाजून घ्यायची. त्यानंतर आपण परतून घेऊया. कशी मस्त फुगली फुगली दिसतं ना. कशी मस्त अशी फुगली होती बघा. दिसतं पुरणपोळीसारखी. आपण चांगली अशी कडेने आपण अशी ही चांगली भाजून घेऊया. मस्त ना. कोण नवीन असेल ना त्याने पण अशी केली तरी सरळ तरीच नाही. अजिबात म्हणजे फेल जाणार नाही तुमची पुरणपोळी. असे आपण हे सगळे करून घेऊया. मस्त अशी बघा होतं ना गं. मस्त भरपूर भरायचं पुरण आणि पुरणपोळी करायची. आणखी आता पौष्टिक झाली ना. ती आहे, शेंगदाणे आहेत, गूळ आहे, खोबरं, खसखस सगळ्यात झालं ना गं पौष्टिक अशी. आता थंडी कोकणात एवढा आता 2 दिवस पाऊस पडला आहे. थंडी लागते. ती कशी गरम आहेत ना. एक जरी खायला तरी मस्त आली नाही गो. पोटात उष्णता पण झाली आणि कॅल्शियम पण झाली. म्हणून शेंगदाणे मी सोलून घेतले नाही, तसेच मी टाकणे. कशी मस्त अशी झाली. अशी वरचा भाग आपण तव्याकडे घ्यायचा. झाली बघ. जरासं आपण तूप लावून घ्यायचं. एक साईडला जरा भाजली की आपण नंतर परतून घेऊया. आणि गुळ घेताना चिक्कीचा नाही घ्यायचा आणि पिवळा पण नाही घ्यायचा. असा सेंद्रिय गुळ घ्यायचा. सेंद्रिय गुळ कसं आपल्याला चांगलं असतो. सेंद्रिय आपलं ह्याचं असतं ना ऑर्गॅनिक. त्याचं कसं म्हणजे केमिकलचं असतं ना, त्यामुळे आपल्याला हानिकारक होतो. पण आम्ही ना ह्याचाच सेंद्रिय गुळच वापरतो. छान फुगतली आहेत. फुगतं ना गं बघा. आरामशी फुगतली पण फुगतली. आणि सफेद काय दिसतात. मी मैदा गव्हाचाच आहे मैदा. मी गव्हाचं पीठ नाही वापरलं आहे. गव्हाचा मैदा आहे त्यामुळे पांढऱ्या दिसतं. चालेल मस्त असे मी आता सगळे करून घेते. सगळेच असे मस्त असे झाले आहेत बघा. एक पण असे नाही गं फुटले नाही ना. फिरते लाटता लाटता पण फिरतं कशी मस्त अशी. आणि कॉर्नरपर्यंत गेले ना गं पुरण. असे ना
ना तुम्ही करून बघा. हे बघा कशी मस्त अशी होते ती बघा. कशी मस्त अशी फुगतात ती बघा. दिसतं ना गं फुगलेली कशी मस्त बघा. असे आपण सगळेच मस्त असे तुम्ही पण असे करा आणि असे गरम गरम खावा थंडीचे. मुंबईत काय एवढा पाऊस थंडी नाही, गावात आपल्याकडे थंडी आहे ना भरपूर. कसे मस्त फुगले आहेत ते. तेव्हा तिळाच्या पुरणपोळ्या अशा मस्त झालेल्या आहे. ते तुमच्यासाठी आहेत. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे पुरणपोळ्या करून बघा किती छान आहे. तुम्हाला ना ह्याच्यात ते तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. मस्त असे नाही गं कसे कसं पुरण झालं आहे ते बघा. आणि कितपर्यंत पुरण असं केलं ते पण बघा. मस्त ना. हे बघा कसे असे मस्त झाले आहेत ते बघा. असे जसे का आपण चण्याच्या पुरणपोळ्या करतो ना तसेच असे मस्त झाले आहेत. असे ना असे मस्त करून आणि मस्त असे खुसखुशीत असे तोंडात घालतात विरघळतील असे मस्त आहेत. आणि असे करून बघा.